वेलकम वेलकम भगवानजी पाटील साहेब, आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे सचिव भगवान पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचं हार्दिक स्वागत। चला दैसर वर्सेचा मुर्दा बॅटर उतरलेले आहेत, क्षेत्ररक्षण का लागत अजूनही नाही आहे असे आयोजक म्हणतात, तर प्लीज जरा दैसर संघ घाई करा विनंती करतोय। आणि ज्यावेळेस या मॅचला सुरुवात होईल त्यावेळेस समालोचन कक्षामध्ये करतोय हलकासा बदल, या ऐकूया आपण राई गावाचा एक गोड आवाज आमचे मार्गदर्शक राजू पंडित यांना। धन्यवाद भारत राऊत। सामना जो चालू होतोय दैसर आणि मुर्दा या दोन संघादरम्यानचा सामना आहे। दैसर आणि मुर्दा दोन संघादरम्यानचा सामना आहे, अर्थात प्रथम फेरीतील शेवटचा सामना असेल। यानंतर द्वितीय फेरीतील सामने चालू होतील, जे क्वार्टर फायनल सेमीफायनल फायनल असे सामने असतील। आगरी कोळी मास्टर्स कप स्पर्धा चालू आहे, इथे उपाध्यक्ष खजिनदार सचिव सगळे येऊन दाखल होत आहेत। सगळ्या पदाधिकाऱ्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय, आपल्या सगळ्या स्थानिक नगरसेविका। यस 2 मिनिटात सामना सुरू झाला नाही तर 3 धावेची पेनल्टी आयोजक म्हणतात। मिलिंद पाटील 2 मिनिटात सामना सुरू झाला नाही, बाबूभाई रवींद्र पाटील इथे बोलतायत 2 मिनिटात सामना सुरू झाला नाही तर 3 धावेच्या पेनल्टीला तुम्हाला सामोरं जावं लागेल असे आयोजक म्हणतात। सॉरी संभाव तुम्ही आरामात जेव। तू एक काम कर या मॅचची आपण थांबूया, तुला नाही ना दुसरा स्कोर तुझ्या जोडला तू चेंज करतो कशाला इथे खासदार मध्ये मध्ये करत जा डाव्या हाताने जेवण उजव्या हाताने करत जा। चला वेळ वाया घालवू नका, दोन्ही पंच मैदानामध्ये उपस्थित आहेत। मुर्दा संघाचे मला वाटतं प्रशांत भोईर सध्या तर मैदानामध्ये गेलेलेच आहेत खेळायला, आणि त्यांचे संघ सहकारी राजेश। दैसर संघ नाणेफेक जिंकून त्याने क्षेत्ररक्षण दैसर संघाला नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर त्याने क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि फलंदाजीसाठी पाचारण झालेला आहे, तो म्हणजे मुर्दा हा संघ। मुर्दा संघ जर बघितला एक वेळेला जय महाराष्ट्र मुर्दा ओळखला जात होतं, त्यानंतर नितीन 11 ओळखला गेला आणि आज मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा हा संघ आपण बघतोय। कारण नितीन हा त्यांच्या संघातील एक असा अष्टपैलू खेळाडू होता, मात्र दुर्दैवी निधन झालं आणि या संघातून तो म्हणजे आपल्यामधूनच निघून गेला। राई संघातील मायकल जयेंद्रचं ही अपघाती निधन झालं, असे बरेचसे खेळाडू आहेत। किती वेळ सांगतोय, चला लवकर वेळ वाया घालवू नका, कारण ऑलरेडी कमिटीने निर्णय घेतलेला आहे की जर सामना 2 मिनिटात चालू झाला नाही तर 3 धावांची पेनल्टी बसेल। दैसर संघाला विनंती आहे, कारण नाणेफेक होऊन जवळजवळ 10 ते 12 मिनिटाचा वेळ गेला तरी सामना चालू झाला नाही, कारण 30 मिनिटांमध्ये इनिंग संपवायची आहे हे लक्षात घ्या। आतापर्यंत जे संघ इथे खेळले त्या संघाने चांगलं सहकार्य दिलेलं आहे, 20, 25, 28 मिनिटांमध्ये इनिंग संपलेले आहेत। पण एक गोष्ट इथे जाणवते की 30 मिनिटं सुद्धा मी म्हणेन की थोडी जास्तच आहेत। चला वेळ व्हायला काढू नका,
दैसर संघाला विनंती आहे, नंदकुमार मिलिंद प्लीज डोंट वेस्ट द टाइम. निकाल यार 4-5 बॉटल निकाल. तुझं टी शर्ट नेल काय नेल मॅन ऑफ द मॅचचा. चला पेनल्टीच्या गोष्टी येत आहेत. आज प्रत्येक गोष्टीसाठी पेनल्टी लागते. बँकेतून 3 वेळा पैसे काढा परत पेनल्टी भरायलाच लागते. SMS चे ₹1.5 तर भरायलाच लागतो प्रत्येक वेळेला. यावेळेला राजेश ड्राईव्ह करताय, चेंडू कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या मधनं जोपर्यंत अडवला जाईल डीप मध्ये क्षेत्ररक्षक येईपर्यंत 1 धाव सहजपणे पूर्ण करतायत राजेश आणि प्रशांत. राजेश पाटील आणि प्रशांत भोईर हे 2 सलामीचे फलंदाज मैदानामध्ये आहेत. मीरा भाईंदरच्या परिवहन मध्ये कार्यकारी आहेत. TC म्हणून काम बघतात प्रशांत भोईर. आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या झालेली आहे. गोलंदाजाचं नाव समजलेलं नाहीये. यावेळेला ऑन साइडला पुल केलाय, कदाचित चेंडू सीमा पार. दैसर संघाचा एखादा राखीव खेळाडू असेल तिकडे यायचंय. दैसर संघाला विनंती आहे, गोलंदाजाचं नाव मिलिंद भगत, स्वतः संघ नायक आहेत. ऑफ साइडला क्षेत्ररक्षण पहिले एक थर्ड मॅन आहे, एक शॉट एक्स्ट्रा कव्हर झाला तर बॅकवर्ड पॉइंटला पाठवण्यात येत आहे. त्यानंतर कव्हर मिड ऑफ असं क्षेत्ररक्षण आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केलेला आहे. आता इथे एक लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक येतोय, ऑन साइडला वाईडिश मिड डाऊन वर आहे, मिड विकेटला आहे. आणि डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि एक शॉर्ट स्क्वेअर लेग असे जवळ 2 क्षेत्ररक्षक आहेत. एक थर्ड मॅन आणि फाईन लेग. बाकी सगळे दूर दूरवर. यावेळेला मात्र कट केलेला आहे, चेंडू झालेला आहे डीप पॉइंटला. जोपर्यंत अडवला जाईल एकच धाव आहे. राजेशच्या बॅट मधून ओव्हर थ्रो होतोय, हा नाच आलेला आहे. आणि जोपर्यंत चेंडू अडवला जाईल एका धावेनं समाधानी आहे दोन्ही फलंदाज. आणि धाव संख्या झालेली आहे ती म्हणजेच 7. 7 विदाउट लॉस इन द फर्स्ट ओव्हर. 5 षटकांचा सामना. 30 मिनिटांमध्ये इनिंग पूर्ण करायचीच आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये. चेंडू यावेळेला लेग स्टंपच्या बाहेर जातोय. पंच बघतायत, वाईडचा इशारा आहे. आणि या वाईडमुळे संघाची धावसंख्या सरकलेली आहे ती म्हणजे 9 सॉरी 8 या धावसंख्येवर. 8 विदाउट लॉस इन द फर्स्ट ओव्हर. मिलिंद यावेळेला हलक्याच बॅटनं ऑन साइडला वळवलेला आहे. चेंडू जोपर्यंत येतोय मिड डाऊन वरती 1 धाव आहे. दुसऱ्या धाव्यांसाठी राजेश हा ना होतोय. मिसफील होत आहे. मात्र मिसफील मध्ये नेहमी धोका असतो हे लक्षात घ्या की ज्या वेळेला तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स पाहिजे, अर्थात तुम्ही ज्या वेळेला खेळपट्टीवरती खेळत असता, धावताना खेळपट्टीच्या मध्ये दोन्ही फलंदाज येतात, त्यावेळेला एकमेकाला कॉल द्यायला पाहिजे, यस सेकंड किंवा यस थांब म्हणून. येस आणि नो हे फार मोठे असतं. आखो ही आखो में इशारा, जसे 2 प्रेमी एकमेकाला SMS वरती इशारे देतात, तसा हा क्रिकेटचा खेळ आहे. कारण मैदान जर आपण बघितलं तर यष्टीरक्षक हा सगळं मैदान आपलं कव्हर करत असतो आपल्या नजरेमध्ये. राजेशला जास्त लॉफ्टेड ड्राईव्ह, मात्र चेंडू बॅटच्या वरच्या पट्ट्यात लागतोय आणि सरळ जातोय वाईडिश मिड डाऊनला, जिथे झेल मध्ये कन्वर्ट केला जातोय. फलंदाज बाद होतोय. यतीन यांनी हा झेल पकडलेला आहे. पहिला फलंदाज बाद होतोय राजेश पाटीलच्या रूपानं. संघाची धावसंख्या 9 असताना. आओ गुरु गाडीला कुठचाही कॅमेरा बसवा. नवीन फलंदाज मैदानात गेलेले आहेत कमलेश. गार्ड घेतात पंचांकडून. मिडल आणि लेग स्टंपच्या मध्ये गार्ड आहे. म्हणजे एकंदरीत जर खेळायचा प्रयत्न बघितला तर व्ही शेप मध्ये फलंदाजी करणारे फलंदाज या पद्धतीचा गार्ड घेताना आपल्याला दिसतात.
यावेळेला ड्राईव्ह करायचा प्रयत्न, मात्र चेंडू बॅट मध्ये संपर्क नाही आहे. निर्धाव संपतोय, धावसंख्येमध्ये भर नाही आहे. षटक मैदानामध्ये संपतंय ते पहिलं. नाव एंड ऑफ द ओव्हर नंबर फर्स्ट. स्कोर इज अ 9 लॉस ऑफ 1 बाय मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा अगेन्स्ट द दैसर. एक वेळ बघितलं तर गावदेवी दैसर आज नाव ऐकायला मिळत होतं. भावदेवी कांदरपाडा हे संघ होते. मुर्दा संघ आता अनिकेत थोडे शांत झालेले आहेत, कानाला मोबाईल लावलेला आहे. कुठचं गाणं लावायचं विचार करतात अनिकेत. येस, आता कलिंगड द्राक्षाचं गाणं लावा. अच्छा, राऊंड. त्यावेळेला प्रशांत ऑन साइडला खेळायचा प्रयत्न होतोय. चेंडू मला वाटतं बॅटच्या कडेला लागलेला असेल कदाचित. येस इट इज, थँक्यू. आणि एका धावेनं संघाची धावसंख्या झालेली आहे ती 10. एक फलंदाज बाद. दैसर विरुद्ध मुर्दा या दोन संघादरम्यानचा सामना आहे. तमाम प्रेक्षक इथे उपस्थित झालेले आहेत, सगळ्यांचे आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. चारी बाजूला आपल्याला दिसतोय की भगवा कलर्स एक त्यागाचं प्रतीक ह्या कलर्स मध्ये भरलेला आहे. समोर आपण बघतोय छत्रपती शिवाजी महाराज आणि सन्मान्य हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची तस्वीर. याच वेळेला हलक्याच बॅटनं ऑन साइडला ड्राईव्ह केले जात आहे. चेंडू येते मिड ऑन वरती, जोपर्यंत क्षेत्ररक्षक येत आहेत. एक धाव पूर्ण करत आहेत कमलाकर आणि प्रशांत. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 2 धावांनी धावसंख्या झालेली आहे 12. ज्या पद्धतीने फलंदाजी करतायत त्यांनी थोडं मालवणी संघाचा सामना बघितलेला होता की जेणेकरून सुरुवात थोडीशी संत करायची, मग आक्रमक व्हायचं, पण त्यांना धावा चेस करायच्या होत्या. यावेळेला फुल टॉस मध्ये घेतलेला आहे, मात्र बॅटच्या बिलकुल टोला लागतोय. ऑन साइडला येतोय वाईडिश मी डाऊनवर. क्षेत्ररक्षक येत आहेत. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत, जोपर्यंत चेंडू अडवून थ्रो दिला जाईल गोलंदाजाच्या हातामध्ये. आणि या 2 धावांनी धावसंख्या झालेली आहे 14. षटक मैदानात चाललेले आहे ते दुसरं. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत या षटकांतील. लास्ट 2 बॉल टू गो इन दिस ओव्हर. कमलाकर इज ऑन अ स्ट्राइक. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल होतोय. वाईडिश मिडॉनचे क्षेत्ररक्षक जात आहेत तिथे लॉंग मिड ऑफला. यावेळेला ऑन साइडला पुल केलाय. चेंडू झालेला आहे डीप मिड विकेटला, मात्र क्षेत्ररक्षक झेल मध्ये कन्वर्ट करू शकत नाहीयेत. 2 धावा दम्यात आहेत. अडवलेल्या आहे त्यांनी चांगल्या पद्धतीनं की जेणेकरून कुठे सुटला तर बाहेर सीमारेषेजवळ जाऊ नये म्हणून. आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या सरकलेली आहे ती 16. सकाळचा थंडावा आता कमी झालेला आहे, थोडासा उष्णता आलेली आहे. कारण दुपारची वेळ म्हणजे माणसाची जवानी असते, संध्याकाळची वेळ म्हणजे म्हातारपण येतं. कारण सूर्य संध्याला घेऊन उगवतो आणि जर बघितलं उशाला घेऊन उगवतो आणि संध्याला घेऊन मावळतो. पाण्याची सोय ज्यांनी केलेली आहे त्याही व्यक्तींचे आम्ही मनपूर्वक आभारी आहोत. यावेळेला फ्लिक केलेला आहे. दॅट्स अ मॅग्निफिसंट फ्लिक. बिलकुल चेंडूच्या रेषेमध्ये आलेले आहेत. उजवा पाय पुढे टाकलेला आहे. चेंडूच्या रेषेमध्ये येतात कमलाकर. मिडल आणि लेग नंबरचा चेंडू ऑन साइडला वळवलेला आहे. फाईन लेगला. इथे मात्र आत्महत्या होते की बघितलं आपल्याला इथून येण्यासाठी नाव ठेवलेली आहे मनोरी आणि मारवेच्या मध्ये, तरी देखील समुद्रातून येण्याचा प्रयत्न केला आणि स्वतःची आत्महत्या करून घेतलेली आहे. इथे बाद झालेले आहेत. 3ऱ्या धावांचा प्रयत्न आणि 2 धावांनी धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 18. 18 लॉस ऑफ 2. कमलाकर विनायक उर्फ लाला. हा विनायक माछी लाला. षटक संपलेली आहेत मैदानामध्ये 2.
धावसंख्या झालेल्या 18, म्हणजे पहिल्या 2 षटकात 18 धावा 9च्या रूपानं सरासरी आहे. म्हणजे ज्या वेळेला जर बघितलं तर साधारणतः ह्या सरासरीनं धावा झाल्या तर ज्या वेळेला 5 षटकं संपतील त्यावेळेला धावसंख्या कदाचित 50च्या जवळपास आलेली असेल. बघायचं एनिवे काय घडते ते, कारण येणारी वेळच आपल्याला काय असेल ते सगळं सांगून जातील. ज्या ज्या व्यक्तींनी जेवणाची सोय सांभाळलेली आहे त्या सगळ्या महिला वर्गांचे देखील आम्ही मनपूर्वक आभारी आहोत. कालचं जेवण अप्रतिम, आजचं तर त्यापेक्षाही अप्रतिम आहे आणि असणार यात शंका नाही आहे. आपल्या समाज मंडळाचे सगळे पदाधिकारी इथे येऊन दाखल होत आहेत, त्यांचे मी मनपूर्वक आभारी आहोत. काही प्रेक्षक जे सामन्याचा उत्साह, खेळाडूंचं प्रोत्साहन वाढवत आहेत. हो, यावेळेला इनसाइड आउट खेळायचा प्रयत्न, चेंडू येते कव्हर्सला, मिडल स्टंपवरचा चेंडू इनसाइड आउट पद्धतीने खेळलेला आहेत लाला. चेंडू येतोय डीप कव्हरला, 2 धावा मिळतात आणि या 2 धावाने धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 20. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत त्यामुळे चेंडू जोपर्यंत जातोय आणि अर्थात जर बघितलं तर हवा पश्चिमेकडून आता पूर्वेकडे वाहते, त्यामुळे इथे या मैदानाचा एक भौगोलिक परिस्थिती बघितली तर मला वाटतं डावकऱ्या फलंदाजाला जास्त संधी असेल. यावेळेला लेट कट केलेला आहे, चेंडू येईपर्यंत वाट बघितली, लास्ट मोमेंटला चेंडू ऑफ स्टंपवरून आतमध्ये येतोय. ज्या चेंडूला थर्ड मॅनला खेळलेले आहेत फलंदाज, 1 धाव मिळते लालाला आणि एका धावेने धावसंख्या झाली 21. नाव इज अ थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. संजय त्यावेळेला दॅट्स अ गुड बॉल अँड प्रशांत इज आउट. यष्टी चित होत आहे, जयेंद्र ठाकूर तिथे यष्टी रक्षक आहेत आणि त्यांच्या वेळेला पुढे जाऊन खेळणं म्हणजे फलंदाजाची आत्महत्या होते. बाद होत आहेत प्रशांत भोईर. नाव इज द बॅक इन द पवेलियन, इज द थर्ड बॅट्समन इज आउट. शेर 2 कदम पीछे जाता है, डर के नहीं, झपटने के. हॅलो थँक्यू डीजे. कुंदन नवीन फलंदाज आणि लाला हे कशा प्रकारे आता संघाचा इथे सगळा डोलारा सांभाळते त्याकडे लक्ष आहे प्रेक्षकांचं. आणि धावसंख्या किती होईल, किती केली जाईल हे कोणीही सांगू शकत नाहीये. हा कुंदन नवीन फलंदाज, कुंदन इज द लेफ्ट हँडर. म्हणजे ज्या पद्धतीने मगाशी म्हटलं गेलं की आता जर या ठिकाणी आपण बघितलं तर डावखुऱ्या फलंदाजाला संधी आहे, ती आता संधीचा काय उपयोग केला जातोय हे आता बघायला मिळतंय. संजय चला वेळ वाया घालवू नका प्लीज, विनंती आहे. संजय राईट आर्म ओव्हर टू कुंदन. कुंदन यावेळेला ड्राईव्ह करतात, कव्हर एक्स्ट्रा कोरच्या मधनं चेंडू येतोय, जोपर्यंत अडवला जाईल क्षेत्ररक्षकामार्फत मात्र चेंडू सीमा पार होतोय. दॅट्स अ व्हेरी व्हेरी गुड शॉट. हा डावखुऱ्या फलंदाजाचा फायदा होतो.
ज्या पद्धतीने इथे मान्यवर येत आहेत त्यांचा फलंदाज आपल्या पद्धतीने स्वागत करतात षटकार मारून आणि या 6 धावांनी धावसंख्या झालेली आहे ती 31. या 2 चेंडूमध्ये आपण विचार केला तर 10 धावा आलेल्या आहेत चौकार षटकाराच्या रूपानं. पहिल्या षटकात 9, दुसऱ्या षटकात 9 आणि तिसऱ्या षटकात डबल 13. म्हणजे या षटकामध्ये थोडासा ग्राफ वाढलेला आहे. आता बघायचं चौथ्या षटकात काय घडतंय. मात्र त्याआधी आपण वेळेकडे देखील लक्ष पुरवलं पाहिजे की अजून किती वेळ बाकी आहे. पाचवा बॉल डॉट गेला. 5वा डॉट गेला. लाला गोलंदाज येत आहेत यतीन. चेंडू उजव्या टीच्या बाहेर टप्पडल्यानंतर आणखीन थोडा बाहेर निघतोय. लाला यांनी बघितलं चेंडू सोडून दिलेला आहे. मात्र पंचांनी त्याची दखल घेत आहेत वाईडच्या रूपानं आणि या वाईडमुळे संघाची धावसंख्या झालेली आहे 32. 32. यावेळेला ऑन साइडला पुल करायचा हुक करायचा प्रयत्न. चेंडू झालेला फाईन लेगला यष्टरक्षकाच्या मागे बायचा इशारा आहे. 2 धावा आहेत आणि 2 धावांनी धावसंख्या सरकली जाते ती म्हणजे 34. 34. धावसंख्या झालेली आहे 34. षटक मैदानात चाललेले आहे ते चौथं. अजूनही काही वेळ बाकी आहे. या वेळेमध्येच आपल्याला इनिंग पूर्ण करायची आहे. 10 मिनिटं बाकी आहेत आणि 10 मिनिटांमध्ये आपल्याला ही इनिंग संपली पाहिजे असं आयोजकांमार्फत सांगण्यात येत आहे. दरम्यान गोलंदाज येत आहेत यतीन. टू लाला. हो मला वाटतं हातातून चेंडू सुटतोय. डेड बॉल म्हणून पंच घोषित करतायत. काही वेळेला ग्रिप. कारण जसं बघितलं गोलंदाजाला 4 गोष्टींची गरज असते गोलंदाजी करताना. एक पहिलं म्हणजे रनवे, दुसरी गोष्ट स्टेप्स, तिसरी गोष्ट जर बघितली तर ग्रिप चेंडूची पकड आणि चौथी आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे रिलीज ऑफ द डिलिव्हरी चेंडू सोडण्याची वेळ. यावेळेला चेंडू थोडासा शॉर्ट ऑफ लाईन्स खेळलेले आहेत. मात्र इथे कदाचित इज आउट. कुंदन इज आउट. फॉलो थ्रू मध्ये पुढे सरकले. बाकीचं काम गोलंदाजानं आपल्या यतीनं केलेलं आहे आणि इथे मुर्दा संघाचा एक आणखीन फलंदाज बाद होतोय. आतापर्यंत जर बघितलं तर फलंदाज बाद होत आहेत मला वाटतं 4. नयन म्हात्रे नवीन फलंदाज. कुंदन यांची जागा घ्यायला. कुंदनचं लक्ष मला वाटतं ठीकसं नव्हतं. त्याला धाव घ्यायची होती आणि स्ट्राईक मिळवायची होती पण चेंडू गेला गोलंदाजाच्या हातामध्ये आणि ज्या पद्धतीने इथे स्टंपला मारलेला आहे दॅट्स अ व्हेरी फाईन. ऑल क्रेडिट गोज टू द बॉलर यतीन. काय अप्रतिम आहे. 34 धावा. 4 फलंदाज बाद होत आहेत मुर्दा संघातील. षटक मैदानात चाललेलं आहे ते चौथं. यतीन. टू नयन म्हात्रे. सॉरी लाला. का नयन म्हात्रे नॉन स्ट्राईकला आहे. यावेळेला अकुटप्याचा चेंडू पंच बघतात. वाईडचा इशारा आहे कारण उसळलेला आहे जास्त. इथे डोक्याचा उपयोग नाही खांद्याचा उपयोग केलेला आहे यतीननं. त्यामुळे इथे हा चेंडू जातोय तर अवांतरच्या रूपाने धावसंख्या झालेली आहे 35. ज्या वेळेला अशा धावा अतिरिक्त जातील त्या वेळेला दडपण येणार आहे ते नंतर फलंदाजी करणाऱ्या फलंदाजांवर. पण दैसर संघानं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. याचा अर्थ असा आहे की त्यांचे गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक आणि फलंदाज यांच्यावरती त्यांचा आत्मविश्वास आहे. यावेळेला पुढे आलेल्या हलक्यात बॅटनं ऑफ साईडला टॅप करताय. चेंडू येतोय कव्हरला. 1 धाव आहे. दुसऱ्या धाव्यांचा प्रयत्न होतोय. ओव्हर थ्रो होतोय. बॅकअपला कोणी नाहीये. कदाचित चेंडू सीमा पार होतोय का काय बघायचं आहे. आणि हा चेंडू जातोय वेट फॉर द अंपायर सिग्नल. तिथे डिक्लेरेशन आहे का काय आहे. चौकार आणि आधीच्या 2 म्हणजे 6 धावा मोजल्या जातील का नाही. 4च धावा. 4च धावा आणि या 4 धावांनी संघाची धावसंख्या झाली 39. 39 इज द वेलकम बाउंड्री बाय मुर्दा. विनायक. यतीन. षटकांतील मला वाटतं चेंडू अजूनही शिल्लक आहेत 3.
त्यामुळे वेळ थोडासा या षटकामध्ये जास्त जातोय असं जाणवायला लागलेलं आहे. यतीन लाला यावेळेला चेंडूच्या रेषेमध्ये कुठेही येत नाहीत. ऑन साइडला हुक करायचा प्रयत्न, चेंडू बॅट मध्ये बिलकुल संपर्क नाहीये. निर्धाव समते धाव संख्येत भर नाहीये. लगेच क्षेत्ररक्षक एकमेकाला इशारा देतात की या पद्धतीने तो चूक करतोय म्हणजे चेंडू कुठच्या दिशेला कसा येईल ते, याला म्हणतात मास्टरमाइंड. त्याचबरोबर आपल्या आग्रेकोळी समाज मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय कमलेश अनंत मात्रे यांचे इथे आगमन होत आहे. त्यांचे आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. बाईचा इशारा आहे. 2 धावा आहेत, सॉरी 2 धावा आहेत, बॅट मधून गेलेला आहे. आणि या 2 धावांनी धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 41 आणि सेक्रेटरी म्हणजे सचिव भगवान ज्ञानेश्वर पाटील यांचेही आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आम्ही त्यांचे सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय. उपाध्यक्ष, खजिनदार, सेक्रेटरी, अध्यक्ष या सगळ्यांचे आम्ही आभारी आहोत. धावसंख्या झालेली 41. एक चेंडू बाकी आहे. लास्ट बॉल टू गो इन दिस ओव्हर. नाही बरोबर आहे, काही खेळाडू असे असतात प्रोफेशनल, प्रत्येक गोष्टीकडे लक्ष असतं. यावेला मैग्निफिसेंट ड्राइव, हाफ वॉले पे लिया, ड्राइव किया कवर की तरफ, जब तक कि फील्डर आते कि इनको फील्ड करते डीप से, स्वीपर कवर से आकर फील्ड करते तो थ्रो देते. 2 रन का इजाफा होता हुआ स्कोर में. आणि या 2 धावांनी धावसंख्या झालेली आहे 43. षटक संपलेले आहेत मैदानामध्ये 4. धावसंख्या झालेली आहे 43 आणि या षटकामध्ये धावा येत आहेत तब्बल जवळजवळ 12. येस, म्हणजे पहिल्या 2 षटकामध्ये 9 दुणे 18 आणि दुसऱ्या 2 षटकामध्ये 13 आणि 12 25 धावा. हे क्रिकेटचं गमक कसं आहे बघा की पहिल्या 2 मध्ये 18, दुसऱ्या 2 मध्ये 25 आणि तिसऱ्या आता शेवटच्या षटकात किती धावा येतील कोणी सांगू शकत नाहीये. मिलिंद भगत, आता मिलिंद पाटील आहेत. हा खेळाचा एक प्रोफेशनलपणा असतो. चेंडू चेक केला जातो फलंदाजांमार्फत की कुठे काही चेंडूला दुखापत तर नाहीये. मला वाटतं त्या गाडीचा रिफ्लेक्शन तिथून फलंदाजाला त्रास देत आहे. त्या काचेवर काहीतरी टाका, तिथे मला वाटतं बाईक उभी आहे किंवा बाईक अशा रीतीने लावा की जेणेकरून फलंदाजाला त्रास होणार नाही. आंतरराष्ट्रीयमध्ये साईड स्क्रीन हलवली जाते इकडून तिकडे, गोलंदाज दिशा बदलतो तेव्हा इथे गाड्यांचे मिरर बदलावे लागतात. झालं, चलो लास्ट ओव्हर टू गो इन दिस इनिंग. मिलन पाटील यावेळेला चेंडू ऑफ स्टंप वरती पडल्यानंतर आतमध्ये येतोय, हलक्या बॅटनं कट केलेला आहे. चेंडू येतोय तो थर्ड मॅनला 1 धाव आहे आणि एका धावेने धावसंख्या झालेली आहे 44. 44 धावा. 4 फलंदाज बाद झालेले आहेत मुर्दा विरुद्ध दैसर, ज्यामध्ये दैसर संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. लाला यावेळेला हुक केलेला आहे. चेंडू झालाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. 1 धाव आहे. कदाचित दुसऱ्या धावेंचा यस सर नो सर होत आहे, ओव्हर थ्रो होतोय आणि इथे जोपर्यंत चेंडू बॅकअप केला जाईल सेकंड अटॅम्प मध्ये चेंडू लागत नाहीये स्टंपला आणि 2 धावा मिळतात नयन आणि लालाच्या मध्ये. या 2 धावांनी धावसंख्या सरकलेली आहे 46. 46. मिलिंद यावेळेला पुल केलेला आहे. व्हॉट अ शॉट, चेंडू सीमा पार. मिलिंद टू लाला. Oh, that's another swing. चेंडू गेलेला आहे मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये.
आणि या षटकाचा विचार केला तर लाला हा फलंदाज बाद झालेला आहे. आक्रमक फलंदाजीचा प्रयत्न होता लालाचा शेवटच्या षटकामध्ये, मात्र एक षटकार मारला. त्याआधी 2 धावा केलेल्या होत्या आणि या असताना इथे लाला नाव इज द बॅक इन पवेलियन डगआउट मध्ये येऊन दाखल होत आहेत. लाला अजित नवीन फलंदाज. 5 बाद धाव संख्या झालेली आहे ती म्हणजेच 52. 5 बाद 52 म्हणजे आजच्या दिवसांतली दुसरी धावसंख्या जी 50च्या पलीकडे झालेली आहे. या आधी 73 74 झालेल्या होत्या, 75 धावा आणि आता 52 कारण षटकारामुळे. मिलिंद लास्ट 2 बॉल टू गो इन दिस ओव्हर टू अजित. यावेळेला चेंडू डाव्या चिवरचा ऑफ साइडला चेंडू जातोय फाईन लेगला. जोपर्यंत खेळला जाईल मिसफील होत आहे. वेट फॉर द अंपायर सिग्नल. ही इज द बाउंड्री. या या चेंडूवर म्हणावं लागेल नाव इज अ वेलकम बाउंड्री बाय मुर्दा. गरज होती त्यावेळेला त्यांना धावा येत आहेत. लालानं षटकार मारून धावा मिळवलेल्या होत्या. पुढच्या चेंडूवर बाद झाले. नवीन फलंदाज मैदानामध्ये गेले अजित आणि पहिल्या चेंडूवरती शफल झाले ऑफ साइडला. ऑन साइडला वळवत आहेत 4 धावांसाठी. धावसंख्या झाली 56. एक अप्रतिम धावसंख्या इथे उभारली जाते मुर्दा संघामार्फत. आतापर्यंत बघितलं शेवटचा चेंडू आहे. यावेळेला डाव्या स्टीवरचा चेंडू खेळायचा प्रयत्न होतोय. चेंडू पुन्हा एकदा डगआउट मध्ये जातोय. डिक्लेरेशन झोन मध्ये 2 धावांचा इशारा आहे. षटक संपतायत मैदानामध्ये. 4 धावसंख्या झालेली आहे ती 58 आणि 59 धावांची गरज आहे. नाव इज अ 59 टू विन. त्याचबरोबर आता आपण इथे बघतायत की ज्या पद्धतीनं आपल्या परिसरातील एक नामांकित उद्योगपती सन्माननीय अशोकजी पाटील यांचा इथे सत्कार केला जातोय. आपल्या आगरी कोळी समाज मंडळाचे अध्यक्ष कमलेश अनंत म्हात्रे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ शाल देऊन त्यांचा सत्कार केला जातोय आणि सन्मान चिन्ह, ज्या सन्मान चिन्हावरती आपण बघतोय की हिंदू हृदय सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांची आपल्याला प्रतिकृती तिथे पाहायला मिळते, तस्वीर. आणि जे एक अतिशय अविस्मरणीय क्षण असतो की ज्या वेळेला ह्या सन्मान चिन्ह आपल्याला दिले जातात त्यावेळेला. आणि त्याचबरोबर आपले आणखीन उद्योजक सन्माननीय सागर पाठारे यांनाही पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन रवींद्र पाटील यांच्या हस्ते सत्कार केला जातोय. आपले खजिनदार देखील तिथे उपस्थित आहेत, अध्यक्ष, सेक्रेटरी. राजू पंडित तुम्हाला मी थांबवतोय. सर्व संघनायकांनी या सूचनेकडे लक्ष द्यायचं आहे. जे संघनायक या ठिकाणी आलेले आहेत तसेच जे लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून स्पर्धा पाहतात त्या सर्वांसाठी ही सूचना असेल. येत्या 30 जानेवारी रोजी म्हणजे येत्या मंगळवारी आपल्या मंडळाची मासिक सभा ही दहिसरच्या गार्डन मध्ये आयोजित केलेली आहे. बरोबर ओव्हरब्रिज जो आहे दहिसरचा त्याच्या बरोबर खाली त्या गार्डन मध्ये संध्याकाळी ठीक 5 वाजता अध्यक्ष कमलेजी म्हात्रे साहेब, नंदू पाटील चर्चा करतात जरा तुमच्याशी. सामगादेवी मंदिरचे बांधकाम आणि आत
म्हणजे आता जे नवीन गाळे केलेले आहेत त्या कामासाठी मोठ्या प्रमाणात सहयोग पूर्ण ते काम पूर्ण करण्यासाठी जो सहयोग केला गेलेला आहे ते अशोकजी पाटील, सागर पठारे, सुनील करवीर आणि बालाजी सिंग आणि रवींद्र पाटील यांचं नक्कीच या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतोय. कारण एक चांगलं कार्य गावातील मंदिरासाठी एक चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जात आहे. धन्यवाद, मनापासून आभार. त्यानंतर मित्रांनो येत्या 17 आणि 18 फेब्रुवारी येत्या 17 आणि 18 फेब्रुवारी आपल्या गावचे शाखा प्रमुख सन्माननीय रवींद्रजी भगत म्हणजे आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व रायाभाऊ यांची ही एक मोठी स्पर्धा येत्या 17 आणि 18 फेब्रुवारी रोजी याच मालवणी क्रीडा मंडळ मैदानावर येत आहे. या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक असेल 1,11,111, द्वितीय पारितोषिक असेल 55,555, प्रवेशिका असेल या स्पर्धेची 12,000 रुपये. जर कुणाला या स्पर्धेत सहभागी व्हायचं असेल तर रायाभाऊ सोबत किंवा जे काही कॉन्टॅक्ट नंबर या ठिकाणी आहेत मंगेश भगत 9892924944 आणि प्रमोद कोळी, प्रमोदचा नंबर सगळ्यांकडेच असेल, यांच्याशी कॉन्टॅक्ट करा जर आपल्याला या स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचं असेल तर. रायाभाऊ यांची सगळ्यात मोठी स्पर्धा शाखा प्रमुख चषक 2024 येत्या 17-18 फेब्रुवारी 2024 मालिकावीर सायकल आहे या स्पर्धेची. तर नक्कीच जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावं, जास्तीत जास्त संघांनी या स्पर्धेत सहभागी व्हावं. त्यानंतर आणखीन एक मोठी स्पर्धा मित्रांनो येत्या मे महिन्यात एक्सरच्या नगरीमध्ये येत आहे रजनीच्या माध्यमातून एक्सर प्रीमियर लीग. मात्र त्यामध्ये नंदू पाटील आणि किशोर पाटील यांनी काल माहिती दिली की त्याच्यामध्ये आम्ही 4 संघ मास्टरचे 4 संघ खेळवणार आहोत. ते मास्टरचे 4 संघ कोणते असतील ते नक्की ते ठरवतील. मात्र ती एक मोठी स्पर्धा आपल्याला खेळायची आहे रजनीच्या माध्यमातून एक्सरच्या गावामध्ये. मी पांडूचा संघ बुक केला आहे दिलीप भोईर, चालेल का रजनी एक्सरला? दिलीप भोईर पांडू चला मॅच स्टार्ट करूया आपण. दहिसर वर्सेस आपण पाहताय तर मुर्धा हे 2 संघ या ठिकाणी आपण पाहत आहोत. मागचं वर्ष नक्कीच दोन्ही टीम साठी खरोखरच अप्रतिम वर्ष ठरलं होतं दहिसर आणि मुर्धा या संघासाठी. आज नक्कीच पूर्ण ताकदीने हा संघ या ठिकाणी दाखल झाला आहे. मंडळाचे पदाधिकारी आणि नक्कीच मुर्धा मास्टरचे खंबीर समर्थक म्हणून आज आपण या ठिकाणी पाहतोय कैलासजी मात्रे आणि नक्कीच कृष्णाजी भोईर साहेब हे मंडळाचे पदाधिकारी देखील आहेत. आणि नक्कीच या मुर्धा मास्टरचे मी म्हणेल कार्य सम्राट आहेत. कारण आतापर्यंत ज्या मॅचेस ज्या स्पर्धा एक खंबीर नेतृत्व आपण कैलास मात्रे आणि कृष्णाजी भोईर यांचा पाहिलेला आहे. धावा विजयासाठी आहेत त्या 59 धावेचं टार्गेट सेट केलं आहे स्कोर बोर्डवर. चला टॉस साठी यायचं आहे. पुढचा सामना असेल 4 ओव्हरची मॅच असेल. वाघबिल टीम कॅप्टन गणेश मनेरा. आयोजक बघतील आता, मी काय बोलू शकत नाही. दुसऱ्या फेरीचे सामने आपण 4-4 ओव्हरचे, दुसऱ्या फेरीचे सामने 4-4 ओव्हरचे असतात ना आपले. बॉलर रत्नाकर भगवंत आयोजकांशी बोल, तू मला नको. अरे प्रमोद या होतील ना 2-5-5 ओव्हरच्या, मग 4-4 ओव्हरच्या खेळ सेमीने फायनल. परत पुढच्या मॅचला परत तेच करतो. हा मग 4-4 ओव्हर बरोबर. मग 4 आणि 3 कशाला रे, आपण नियम आहे ना 4 बरोबर. किती वाजले? 2 आणि मॅच टाकू दे. तसं नाही, तसं नाही, जे नियमाच्या हिशोबाने चाललेलं आहे त्याच हिशोबाने खेळवा ना. एक सेमी एक फायनल 4-4 ओव्हर बरोबर आहे. फायनल खराब होईल. फायनल खराब होईल. चला मॅच ऑन करा. तुला कोणी बोलला
यावेळेस फिरून खेळण्याचा प्रयत्न, बॅटचा टो, चेंडू हवेत, ही विकेट खूप महत्वाची नाहीये. तू की मी याच्यामध्ये गाडी सुटली गेली राजू पंडित, दोघांमध्ये कॉल नव्हता. आणि ही विकेट कुणाची होती, हा कॅच कुणाचा होता मित्रांनो? हा कॅच होता नंदू पाटील, ज्यांच्याविषयी सकाळी चांगली माहिती राजू पंडित यांनी दिली होती. मी म्हणेल हा जो कॅच आहे हा भरपूर महागात पडेल मुर्दा संघाला. नक्कीच नक्कीच. कारण एक गोष्ट भारत जाणवते, आता हा टेनिसचा सामना चाललेला आहे, पण ज्या ज्या भारतीय खेळाडूंनी झेल सोडलेले आहेत त्या समोरच्या संघातल्या खेळाडूंनी 33 शतकं मारलेली आहेत. हा जो कॅच सुटला राजू ना, कुमारचा झेल सोडणं म्हणजे स्वतःचा पराभव खेचून घेण्यासारखं आहे. हा जो झेल सुटला तिथे नक्कीच टेन्शन तर क्षेत्ररक्षक जे आहेत 11 त्यांचा देखील वाढले. डगआउट मध्ये केसरीनाथ भोईर आणि आपले कैलाजी माते त्यांच्या देखील कपाळावर हात गेले अक्षरशः. म्हणजे हा कॅच व्हायला होता, इझी कॅच होता, इतका हार्डी कॅच नव्हता. दोघांनी कोणीही कॉल केला नाही, मधल्यामध्ये तो चेंडू पडला गेला. तुझंही नाही माझंही नाही. पण हे क्रिकेटचं गमक आहे, न मिळणारे कॅच काय वेळेला असे सहजपणे मिळतात आणि हे सहज येणारे कॅच सहज सुटतात, आणि ज्यामुळे या क्रिकेटचं अधिराज्य सगळ्यांच्या हृदयावरती चाललेलं आहे. आणि राजू पंडित, आपण नेहमी म्हणताय की जवळपास तुमचं 90% क्रिकेट 10% तुमचं लक असणं गरजेचं आहे. इथे कदाचित नंदू पाटीलचं ते लक होतं. इथे सावकाश 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 सावकाश, घाई करू नका. मी तर म्हणतोय आपल्या ज्या स्पर्धा होतात त्या बऱ्याचशा स्पर्धा कॉन्क्रीट पिचवर होत आहेत. एक माझ्याकडून नक्कीच एक प्रत्येक खेळाडूला एक विनंती असेल, पंडित साहेब, आपण खेळतोय त्यावेळेस आपल्या शरीराला कुठली इजा होणार नाही याची दक्षता आपण घेतोय. एका जर फ्रॅक्चर झाला तर लाखाच्या वर खर्च होऊ शकतोय. त्याच्यापेक्षा तुम्ही ओझी शूज वापरले तर काय वाईट आहे? 2 ते 2.5 ते 3 हजारचे शूज तुम्ही यूज केले तर तुमच्यासाठी चांगलं असेल. ते शूज चांगले असेल, ग्रिप चांगले असेल, तर 2 ते 3 हजारासाठी तुम्ही जवळपास 1 ते 1.5 लाखाच्या तोट्यामध्ये का टाकता स्वतःला, हे नक्कीच मी म्हणू शकेल. तर शूज चांगली वापरा. तर चला, गणेश मनेरा टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे आणि राई संघाचा कॅप्टन हेमप्रकाश पाटील आहेत. प्लेलिस्ट आणलेली आहे त्यांनी, गणेश मनेरा चेक करायचे असेल करून घ्या. आणि ही मॅच आयोजक म्हणतात 4 ओव्हरची. अकाउंट ओपन, 4 ओव्हरची मॅच असेल. गणेश मनेरा आणि बाचका ऑन साइडला. पुन्हा एकदा हा एक फटका चांगला पाहायला मिळतोय या ठिकाणी. आपण पाहतोय तर नयन मात्रे हे चेंडूवर येत आहेत डीप लॉंग ऑन मधून. 1 धावा झाल्यात त्या 2. मुर्दा मास्टर्स काय तो परफॉर्मन्स. जवळजवळ म्हणायचं गेलं तर जरी सुरुवात कडू झाली होती मुर्दा संघाची, मात्र या मागच्या वर्षाची मालिकेची जी शेवट, जो मालिकेचा शेवट आहे ना, तो मुर्दा संघाचा गोड झाला होता. सर, मी विनंती करतोय अग्रिकोळी समाज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय कमलेजी मात्रे साहेब, टॉस केला तुम्ही, आज करा परत. चला, इन्व्हाइट करतोय या जरा प्लीज. जेवण खूप स्वादिष्ट आहे, जेवणाचा स्वाद घ्या नक्कीच. व्हेज नॉन व्हेज चेंडू द्यायचा आहे. नवीन चेंडू येईल का? हा, पहिलं षटक सुरू आहे. नवीन चेंडू, फ्रेश बॉल. मंडळाचे अध्यक्ष कमलेजी मात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल त्या ठिकाणी केला जातोय. दुसऱ्या फेरीतील हा असेल पहिला सामना. एका साईडला असेल वाघबिल आणि एका साईडला असेल जमवन राई. अध्यक्ष कमलेजी मात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल. आज मंडपवाल्याला किती टेबल लावावे लागले असतील मलाच माहिती नाही आहे. टेबल देखील संपलेत. खरोखर एन्जॉयमेंट व्हायला हवी. आणि आज जो सपोर्ट मालवणी ग्रामस्थांचा, राजूजी, आज जो सपोर्ट या ठिकाणी मिळतोय ना, त्यासाठी नक्कीच सेल्यूट असेल मालवणीकरांसाठी. अभिमानाने सांगा की आम्ही आहोत मालवणीकर. ब्लॉक ऑलचा चेंडू फ्लिक केले, चेंडूला ऑन साइडला मिडविकेटच्या दिशेने चेंडू निघून जातोय. सिंगल तर वेगाने पूर्ण केला. डबलचा कॉल, लक्ष नव्हतं मिलिंदचा. डबलचा कॉल नंदू पाटील यांचा होता. जर चेंडू व्यवस्थित फील्ड झाला असता आणि नॉन स्ट्राईक एंडला थ्रो आला असता तर कदाचित रनआउटच्या स्वरूपात विकेट देखील जाऊ शकली असती.
धावा येत आहेत त्या 10. धाव संख्या 10. वाघबीळ संघाने नाणेफेक जिंकलेले आहे. गणेश मनेरा. काय निर्णय? गड्याचा हात एकच. क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे वाघबीळ संघानं. प्रमोद भांडजू मास्टर्स. प्रमोद कोणाला तरी एकाला पाठव ना. धाव संख्या 11. मालिकावीर. ज्याप्रमाणे रवींद्र पाटील बाबूभाई यांनी म्हटलं होतं की या वर्षी मालिकावीर म्हणून 32 इंचाची एक स्मार्ट टीव्ही आहे आणि ते टीव्ही या ठिकाणी आलेले आहे. धाव संख्या 11. न्यू गोलंदाज 35 इयर ओल्ड. 35 वर्षावरील हा गोलंदाज आपण पाहतोय कुणाल. टार्गेट नक्कीच एक चांगलं टार्गेट सेट केलं आहे. मात्र लक्ष होतं खास करून लाला माची यांच्या त्या स्फोटक खेळीकडे. आता लाला माची यांच्या बॅटमधून मला वाटतं फक्त एक षटकार आपण पाहिला. त्यानंतर कुंदन यांनी देखील एक चांगली खेळी साकारली. कारण हे जे मैदान आणि या मैदानात जे वारे वाहत आहेत म्हणजे पश्चिमेचे जे खारे वारे आहेत ते खारे वारे पूर्वेच्या दिशेने जे वेगाने वाहत आहेत त्या वाऱ्यांवर त्या वाऱ्याच्या सोबत खेळण्याचा नक्कीच या ठिकाणी जर एक प्रकार बेनिफिट असेल ते लेफ्ट हँड बॅटरला. नंदू पाटील आपण लेफ्ट हँड बॅटर पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा स्टेट खेळायचं होतं मात्र चेंडू आदळला गेला तो पॅडवर. डॉट चेंडू. धाव संख्या 11. नंदू पाटील. अनेक मित्रांनो या व्यक्तीच्या नावावर विक्रम आहेत. यास यावेळेस नंदू पाटील यांच्या बॅटमधून हा फटका डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय साहेब षटकार. 6 धावा. आता मात्र इथे पस्तावलेला असेल की झेल सोडला पहिल्या चेंडूवर ना आता काय झालं. म्हणजेच म्हटलं जातं की दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. एक सोपा झेल कठीण बनवला मुर्दा संघानं आणि येता इथे नंदकुमारनं आपल्या लेफ्ट हँड फटकेबाजीची सुरुवात काय अप्रतिम करून दाखवलेली आहे. मी म्हटलं होतं खास करून पंडित सर की इथून मात्र किती धावा या अतिरिक्त मोजाव्या लागणार आहेत खास करून मुर्दा संघाला. कारण तो कॅच नाहीये तर एक प्रकारची ती मॅच होती. कारण डावखुऱ्या त्याचा खेळाडू आहे नंदू पाटील आणि त्याच्यामध्ये दैसर संघाचा एक महत्वपूर्ण म्हणायचं गेलं तर दैसरचा बॅकबोन आहे आणि या बॅकबोनला नक्कीच बाद करण्याची संधी त्या ठिकाणी गोलंदाजांनी निर्माण केली होती. त्या संधीचं सोनं शतरक्षकांनी केलं नाही मात्र त्या संधीचं सोनं नंदू पाटील यांनी नक्कीच केलं आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू चांगली गोलंदाजी. नंदू पाटील यांच्या विषयी जर माहिती द्यायची गेली मालवणी नगरवासियांसाठी तर साऊथ आफ्रिका दौरा 18 दिवसांचा साऊथ आफ्रिकेचा दौरा केला होता नंदू पाटील यांनी. लक्षात ठेवा मॉर्कल ब्रदर्स यांच्या घरी ते राहिले होते राजू पंडित नंदू पाटील. त्यानंतर मुंबईचे 94 पोलीस स्टेशन आहेत. किती? मुंबईचे 94 पोलीस स्टेशन आहेत. त्यात मोहल्ला कमिटी मोमेंट ट्रस्ट जी संस्था आहे त्या संस्थेचे 5 कमिटी मेंबर पैकी कोर कमिटीवर नंदू पाटील आहेत. सवालच नाहीये. त्यानंतर सुप्रीमो यावेळेस मिस्टर स्टोक चेंडू हवेत लाला माची. यावेळेस चुकी होणार नाहीये. एकदा संधी दिली होती डबल संधी दिली जाणार नाहीये. वारंवार संधी तुम्हाला देणार नाहीये. ही एक असेल मोठी विकेट. नंदू पाटील बॅक टू द पॅव्हिलियन गॉन. पण एक गोष्ट होते की शून्यावरती झेल सुटल्यानंतर 17 धावा त्याआधी मोजाव्या लागल्या त्यांना आणि मग हा झेल लालाच्या हातामध्ये गेलेला आहे. कारण मगाशी मिस टाइम झाला त्यावेळेला कुठेतरी नंदकुमारची एकाग्रता भंग पावलेली होती आणि ज्यावेळेला पुन्हा एकदा मारायचा प्रयत्न केला चेंडू बॅटच्या वरच्या पट्ट्यात लागलेला आहे. नंदूला विचारलं तर नक्कीच नंदू म्हणेल की चेंडू बॅटच्या वरच्या पट्ट्यात लागला ज्यामुळे ही इज द बलून्स अवे फील्ड नाव अन नीडेड अँड लाला इज द टेकन द कॅच अँड नंदू पाटील इज द बॅक इन द पवेलियन. स्वतःवरती नाराज आहे नंदू.
आणि कुठेतरी एक प्रकारे म्हणायचं गेलं राजू पंडित तर थोडासा सुटकेचा श्वास सोडला असेल मुर्दा टीमने, कारण पहिल्या चेंडूवरची चुकी झाली होती, ती चुकी जास्त महाग नाही पडली. कारण इथून जर नंदू पाटील यांनी चांगली इनिंग साकारली असती ना तर तो झेल खूप महागात पडू शकतो. नक्कीच, कारण एक तर डावखुरा फलंदाज आहे आणि टेक्निकली साऊंड फलंदाज आहे, यात मात्र शंका नाही आहे. नक्कीच टेक्निकल साऊंड खेळाडू आहे. त्याच कारणास आपण पाहिलं तर संयमी खेळी ही नंदू पाटील यांची मैदानाच्या आतमध्ये सुरू होती. दैसर हा संघ आपण पाहतोय, त्यांच्या सोमित आपण पाहतायत. मुर्दा मास्टर्स म्हणजे एका साईडला भाईंदर जे आमचे पंच आहेत महेंद्र शिंदे यांनी म्हटलं होतं की भाईंदरचे किती संघ आहेत, तर हा देखील एक भाईंदरचा संघ आहे. मुर्धा जो भाईंदर पश्चिमेला हा संघ राहतो, गाव आहे मुर्द्याचा. दैसर म्हणतात मुंबई. आणि येत्या मंगळवारी लक्षात ठेवा, येत्या मंगळवारी आपली मासिक सभा मंडळाची ही दैसरला आहे गार्डन मध्ये. यावेळेस फुल टॉस ऑन साइडला ड्राइव्ह केलं गेलं. क्या बात है, होप्स वाढले, हौसला बढ़ गया क्योंकि नंदू पाटील की विकेट. पंडित केव्हाही एक जमाना होता ज्यावेळेला म्हणत होते की आम्हाला सुनील मिळाला की सगळा संघ आम्ही जिंकला म्हणून. तसं आता झालेलं आहे की नंदकुमार पाटीलची विकेट मिळाल्यानंतर या मुर्दा संघामध्ये एक संजीवनी आलेली आहे आणि जी संजीवनी आता त्यांना कुतपत्त नेऊन ठेवते, कारण 59 धावांचं टार्गेट आहे समोर, हेही ते विसरू शकत नाहीयेत. नक्कीच. क्या बात आहे. यावेळेस अगोदर मात्र आपल्या डोक्यामध्ये फिट केलं होतं की मला ड्राईव्ह करायचं आहे. इथे आणखीन एक विकेट, इथे चिक्की सिंगल काढण्याचा प्रयत्न केला होता. मिलिंद भगतला परतावं लागेल. हा असेल दैसर टीमला दुसरा धक्का. मिस्टर मिलिंद भगत बॅक टू द पॅव्हिलियन. वारंवार विकेट. इथून मायकल जस्ट ह्याच खेळाडूविषयी मी म्हणत होतो की इथे कुठेतरी ही एक बॅट, हा एक खेळाडू आणखी एक महत्वपूर्ण खेळाडू आहे. म्हणजे कुठेतरी आशेचं किरण, ज्याप्रमाणे आपण म्हणतो ना की एखादा संघ संकटामध्ये असतोय तेव्हा त्या संघामध्ये संकटमोचक कोण ठरणार आहे, त्याचप्रमाणे नक्कीच हा दैसर संघाचा संकटमोचक हा ठरेल का. यावेळेस जी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे मिलिंद पाटील आणि मायकल यतीन पाटील यांच्यामध्ये एक चांगली पार्टनरशिप बिल्ड होईल का. नक्कीच आता इथे दैसर संघ तोच विचार करत असेल, कारण जसं मगाशी मी म्हटलं की ज्या पद्धतीने नंदकुमार यांची एकाग्रता भंग पावली आणि त्यामध्ये बाद झाले, पण त्यानंतर मात्र इथे मुर्दा संघ गेअर अप मध्ये आल्याचं आता दिसायला लागलेलं आहे. आणि जशा विकेट पडतील ना पंडित तर त्यावेळेस तो होप्स वाढतील. इथून एक चांगली पार्टनरशिप दैसर संघाला इथे कुठेतरी नक्कीच दैसर संघाला इथून मात्र कुठेतरी थोडंसं खच्चीकरण करायचं असेल पंडित मुर्द्या संघाचं तर एक चांगली पार्टनरशिप. हो नक्कीच, कारण जसं म्हटलं जातं की कसोटी सामना हा तुम्हाला सेशन टू सेशन खेळायचं असतं. इथे जर बघितलं इथे तुम्हाला षटका मागे ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्या विसरून जायचं असतं की नंदकुमार गेला चालेल, त्याची खेळी संपलेली आहे, पण पुढचं काम मला करायचं आहे ते मीच करणार आहे. आणि ह्या भावनेने ज्या वेळेला तुम्ही खेळाल की मनामधून भीती काढून टाकली तर तो खेळाडू मैदानामध्ये सहजपणे फलंदाजी करू शकतोय. नक्कीच. मात्र इथे पहा, याला म्हणतात गेम प्लॅनिंग. कारण गेम प्लॅनिंग प्लॅन क्रमांक 1 प्लॅन क्रमांक 2 प्रत्येक संघाजवळ असणं गरजेचं आहे. आणि इथे मी सातत्याने म्हणतोय की मास्टर्स क्रिकेटमध्ये राजू पंडित असे काही संघ आहेत ते डोक्याने देखील खेळतात. एन्जॉय क्रिकेट, एन्जॉय क्रिकेट सगळे संघ खेळत नाही. याच्यामधून एक जी कॉन्फरन्स घेतली गेली मैदानाच्या आतमध्ये, काही सेकंदाची कॉन्फरन्स मैदानाच्या आतमध्ये घेतली गेली मिलिंद भगत यांची विकेट पडल्यानंतर, या कॉन्फरन्स मध्ये एक कदाचित विचार मुर्दा संघाने केला की 2 विकेट आहेत, या 2 विकेटला आपल्याला पोहोचवायचं आहे 3 किंवा 4 विकेट मध्ये. त्यासाठी त्यांच्यामधील तो बेस्ट, त्यांच्यामधला जो बेस्ट बॉलर आहे तो या ठिकाणी यूज केला जातोय, विनायक माची, लाला माची. पण वेळ वाया घालवू नका प्लीज, विनंती आहे. केलेला आहे मॅग्निफिसंट रीतीनं चेंडू डाऊन साइडला बॅकवर्ड स्क्वेअर लागला. 1 धाव आहे. दुसऱ्या धावेंचा प्रयत्न नाही आहे, कारण गोलंदाज आणि फलंदाज दोघे एकमेकावरती आपटलेले आहेत, स्लिप झालेले आहेत आणि ज्यामुळे एकच धाव मिळते. धाव संख्या झालेली आहे ती म्हणजेच 19. बॅक टू भरत राऊत. 19 धावा म्हणजे मॅक्झिमम 25 ते 30 धावेची एक पार्टनरशिप चांगली बिल्ड व्हायला हवी. तर कुठेतरी नक्कीच एक कमबॅक असेल, पुनरागमन असेल आणि ती सुद्धा कमीत कमी चेंडूमध्ये एक प्रकारे आपण म्हणू शकतो की दैसर संघाचा तो पलटवार असेल मुर्दा या टीमवर. आता लाला माची या गोलंदाजाला का काढलं गेलं याचं देखील कारण मी तुम्हाला सांगतोय. कारण सातत्याने 8 वर्ष मी समालोचन यांच्या या सर्व संघांसोबत खेळतो, त्यामुळे बऱ्याचशा संघांचं मनातलं ओळखण्याची किमया माझ्याकडे. अपील कदाचित लाला माची यांना या विकेट साठी काढलेला आहे. कोणाची विकेट? यतीनची विकेट, मायकलची विकेट हवी आहे. मायकल विकेटवर खेळण्यासाठी आला आणि लाला माची यांच्या हातामध्ये चेंडू दिला गेला.
ही विकेट लालामाची घेणार की या गोलंदाजावर मात करणार यतीन पाटील. इथे मात्र एक आणखीन विकेट मिलिंद पाटील बाद होतोय. पण एक गोष्ट होते भारत की जेणेकरून मला मगासपासून जाणवायला लागलेलं आहे की नंदकुमार बाद झाल्यानंतर एक कुठे मानसिक कसं दडपण आलं हे काही अजून लक्षात येत नाहीये. पण लालाचा तो झेल नाव इज अ टर्निंग पॉइंट ठरलेला आहे आता. नक्कीच नंदू पाटील देखील, नंदू पाटील यांची आपण देहबोली पाहिली की खरोखर त्यांना जो फटका प्रमोट करायचा होता तो फटका त्यांच्या बॅटमधून आला नाही. त्याप्रमाणे तुम्ही उल्लेख केला की बॅटच्या वरच्या पट्ट्यावर म्हणजे ज्या ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंगचा स्टिकर्स असतो बॅटचा, जो कडा असतो त्या पट्ट्यावर तो चेंडू आढळला गेला आणि त्या कारणास्तव जो स्ट्रोक एक्झिक्यूट करायचा होता, मिड विकेटच्या वरून खेळायचा होता, तो फटका कुठेतरी नंदू पाटील यांचा मिस झाला आणि तो झेलच्या रूपांतरात मध्ये आपण पाहिला तर अतिशय सुंदर झेल लाला माची याने तो कॅरी केला. धावा झाल्यात फलकावर त्या 19. मी वारंवार तेच म्हणतोय कुठेतरी विकेट पडण्याचा सिलसिला आहे, यो थांबायला हवा दैसर संघाचा. फुल टॉस बॉल, यावेळेस चेंडू ऑन साइडला येतोय, मिड विकेटच्या दिशेवरून क्षेत्ररक्षक राजेश पाटील वेगाने येत आहेत, थोडंसं फंबल. 2 धाबा. गरमी मोठ्या प्रमाणात आहे. राजू पंडित आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये आहोत, आपल्याला पंख्याची हवा येते मात्र मैदानाच्या आतमध्ये खरोखरच खूप गरमी आहे. प्रत्येक खेळाडू ज्यावेळी बाहेर येतो जर बघितलं तर जवळजवळ 32 अंश टेम्परेचर आहे सध्या. क्या बात आहे. यस रीडिंग एज इनसाइड एज ज्यावेळेस बाल बच गए मैं तो कहूंगा, कारण हा चेंडू कुठेतरी एसटीवर जर आला असता तर नक्कीच एक आणखीन विकेट पाहायला मिळाली असती. मात्र नक्कीच हा चेंडू जवळपास जातोय फाईनच्या दिशेने. प्ले डाऊन होण्याची शक्यता दाट होती राजू, मात्र 2 धावा. डी झोन आहे, धावसंख्या झालेली आहे ती 23. षटक सुरू आहे ते 3रं. कुठेतरी इथून मात्र वेग चेंज करावा लागेल, गेअर शिफ्ट करणं गरजेचं आहे. इथून मात्र थोडंसं मात्र आक्रमक खेळ करावा लागेल दैसर संघाला. टार्गेट सेट केला आहे दैसर संघाच्या समोर, ते 59 धावा हे टार्गेट सेट केलं आहे. अपील पुन्हा एकदा अपील. यावेळेस स्विच हिट खेळायचा होता मात्र पुन्हा एकदा चेंडू आदळला गेला तो पॅडवर. हवा प्रत्येक खेळाडू असे जे खास करून इंटेलिजंट खेळाडू बरेचसे असे आपण पाहिलेले आहेत जे हवेच्या झोतात खेळण्याचा प्रयत्न करतात आणि यावेळेस कदाचित तो प्लॅनिंग यतीन यांचा आहे. वारंवार तो फटका प्रमोट करण्याचा प्रयत्न करतोय, एक्झिक्यूट करण्याचा तो प्रयत्न करतोय वारंवार. यावेळेस फ्लिक करतोय मिड विकेटच्या डीपला. आपण क्षेत्ररक्षक पाहतो राजेश पाटील वेगाने येतोय, सिंगल तर पूर्ण स्ट्राइक एंडला थ्रो, तिथून मात्र नॉन स्ट्राइक एंडला थ्रो येतोय. ही विकेट असेल का? आणखीन एक विकेट दैसर संघाची. संजय ठाकूर हे देखील परत डगआउट मध्ये गॉन. आता मात्र इथे दैसर संघावरती आता दडपण वाढलेलं आहे, दिसायला लागलेलं आहे. धन्यवाद मित्रा. धावसंख्या झालेली आहे 24. षटक मैदानामध्ये संपलेली आहे 3. आता उरलेल्या 2 षटकामध्ये आमचे गुणलेखक सांगतील धावा पाहिजेत 35. 2 षटक आणि 35 धावा. राजू पंडितजी तितकाही कठीण नाही आहेत, अशक्य असलं तरी कठीण नाही आहेत. इंटेलिजंट आहेत, ते पंडित आहेत, गुरुजी आहेत, आपण विद्यार्थी आहोत. नाही असं काही नाही आहे, कारण एखादी गोष्ट अशी असते की एखादं लहान मूल सुद्धा आपल्याला काही भरपूर गोष्टी शिकवून जातात. थोडंसं जितेश कसं जरा आश्चर्य झालं ना, जितेशला ते आश्चर्य वाटलं. आणि जे कॉमेंटेटर असतात ना हे थोडंसं डोक्याने देखील ते टॅली करत असतात की किती चेंडू किती धावा, हे टॅली त्यांचं चालू असतं. नक्कीच कारण म्हणजे आता जसं तू माझ्या बाजूला आहेस तसं ठाण्याला गावदेवी मैदानावरती समालोचन करताना किंवा दादोजी कोंडदेव स्टेडियमवरती समालोचन करताना तिथे माझ्या बाजूला आपल्या जगातले निष्णांत गुणलेखक सुधीर वैद्य माझ्या बाजूला बसून त्यांनी गुणलेखन केलेलं आहे आणि त्यावेळेला समालोचन केलेलं होतं. आजच्या सारखे हे सगळे स्मार्टफोन नव्हते, नाही तर आज ते भरपूर मला बघायला मिळालं असतं. हे बाळासाहेब साहेबांचा हात जेव्हा पाठीवर पडला होता खेरनगरमध्ये तेव्हा काय वाटलं होतं, डोळ्यातून पाणी आलेलं होतं माझ्या. खरी गोष्ट आहे, कारण लेजेंडरी कॉमेंटेटर आहेत
वाईटचा इशारा पंचांचा आणि ह्या समालोचकांसोबत कुठेतरी मला देखील संधी मिळते समालोचन करण्याची. बालसुब्रमण्यम अय्यर, राजू ठाणा पंडित, विटावा जिथे समालोचन करत होतो त्या ठिकाणी देखील आनंद दिघे साहेबांचं ज्यावेळेला मिठी मारली त्यावेळेला सगळे प्रेक्षक बघत राहिले. अशा त्या घटना आज फक्त हृदयामध्ये आठवणी आहेत त्या. कालचा दिवस खरोखरच एक पाहायचं गेलं तर आपण धर्मवीर आनंद दिघे साहेबांना विसरता कामा नाहीये. धावसंख्या आहे ती म्हणजे फलकावर 26 धावा. षटक क्रमांक आपण पाहतोय 4. कुंदन हा गोलंदाज आपण पाहतोय. यावेळेस नक्कीच वेळ कमी आहे. अवधी जो आहे शेवटची 12 मिनिटं आहेत आणि शेवटच्या 12 मिनिटात तुम्हाला 2 षटकं क्लिअर करायची आहेत मुर्दा मास्टर्स. पुन्हा एकदा यावेळेस आपण जर टान्स पाहिला ज्याप्रमाणे जी बॅट्समॅन आपण पाहिली पुढच्या पायाला जी स्लाइड दिली होती ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर तो पाय काढला होता आणि या येणाऱ्या चेंडूला जवळ जवळ उडवायचं होतं एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. मात्र चेंडू एसटीच्या मागे बीट होतो बॅटर यतीन. क्या बात आहे विथ द स्विंग. पुन्हा एकदा अप्रतिम ऑफ ब्रेक. जबरदस्त गोलंदाजी कुंदन मार्फत. इथे नक्कीच फलंदाजाचे बारकावे ओळखलेले आहेत गोलंदाजानं की तो वारंवार बॅट आधी फिरते चेंडू लेट येतोय आणि ज्याचा परिणाम इथे गोलंदाज ज्या पद्धतीनं कुंदन गोलंदाजी करतात लेफ्ट आर्म त्यांनी दिशा ऑफ आणि ऑफ स्टंपच्या जवळ ठेवलेली आहे की जेणेकरून फलंदाजाला ट्रेन केलेलं आहे तिकडे. आणि दैसर संघाला पूर्णतः कल्पना आहे की इथून मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा वारंवार तो प्रयत्न. यावेळेस रिव्हर्स खेळायचा होता, स्विच शीट खेळायचा होता मात्र हा देखील फटका फसतोय. चेंडू हा देखील येतोय डॉट. फटक्यांशिवाय पर्याय नाहीये. मोठे फटकेच आपल्याला या संकटातून वाचवू शकतोय. धावसंख्या झालेल्या आतापर्यंत 26 आणि 33 धावांची गरज आहे. यावेळेला बॅटला ऑन साइडला वळवलेला आहे. चेंडू जोपर्यंत जातोय लॉंग लेगला सॉरी लॉंग ऑन वर आणि जोपर्यंत थ्रो येईल एकाच धावेनं वॉड मॅग्निफिसंट. नंदकुमार बाद झाल्यानंतर मुर्दा संघ जो एक क्रिएट झालेला आहे त्यांनी ज्याने प्रमोट मिळालेलं आहे ते प्रमोट त्यांनी नक्कीच आता टिकवलेलं आहे. कारण इथे दैसर संघावरती जबरदस्त दडपण वाढत चाललेलं आहे यात शंका नाही आहे. कुंदन लेफ्ट आर्मर ओव्हर. यावेळेला ड्राईव्ह केला जात आहे. चेंडू डाऊन साइडला साईड स्क्रीनच्या समोर जोपर्यंत लाला चेंडू अडवत आहे सेकंड बाउन्स वरती अडवून थ्रो दिला जाईल. कदाचित दुसऱ्या धावेंचा प्रयत्न आणि इथे ही आत्महत्या झालेली आहे. फलंदाज एका पाठोपाठ एक बाद होत आहे दैसर संघाचा. मास्टर माइंड मैदानातून गेल्यानंतर काय परिस्थिती होते जसं म्हटलं जातं की जगामध्ये चेस मास्टर विराट कोहलीला ओळखलं जातं. आज तशी परिस्थिती झालेली आहे की नंदकुमार बाद झाल्यानंतर मुर्दा संघ दैसर संघावरती अतिरिक्त दडपण वाढवलं मुर्दा संघानं आणि ते आता कॅरी फॉरवर्ड पूर्णपणे केलेलं आहे असं जाणवायला लागलेलं आहे. वॉट अ मॅग्निफिसंट इनिंग. एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत आहेत. धावसंख्या जागेवर थांबलेली आहे ती म्हणजे 28 वर. 31 धावांची अजूनही गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत फक्त 7. 8 चेंडू शिल्लक आहेत. माफ करा 8 चेंडू शिल्लक आहेत. धावा करायच्या आहेत त्या 31. पंच किती 7 चेंडू शिल्लक आहेत. 7 रत्नाकर 7 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा करायच्या आहेत त्या 31. आव्हान कठीण आहे. लक्षात ठेवा आव्हान जे आहे ते कठीण आहे मात्र अशक्य नाहीये. 6 चेंडू 34, 6 चेंडू 32, 6 चेंडू 31 आणि 6 चेंडू 41 धावा मी मास्टर्स क्रिकेटमध्ये पाहिलेत. त्याच्यामुळे आव्हान कठीण आहे, अशक्य नाहीये. इथूनही तुम्ही जिंकू शकता. मात्र मायकल जोपर्यंत विकेटवर आहे तोपर्यंत चिंतेचा विषय असेल मुर्दा टीमसाठी. कुठेतरी मी तर म्हणेल जी हवा वाहत आहे या ठिकाणी ऑन साइट वरून जवळजवळ जी हवा वेगाने वाहत आहे त्या कारणास्तव कदाचित मायकलनं त्या ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला नाही. ते सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलं. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट अप्रतिम. 2 धावा मात्र स्ट्राईक कास रोटेट झाली. या ठिकाणी स्ट्राईक वर मायकलनं राहणं गरजेचं होतं कारण धावा भरपूर करायचे, चेंडू कमी आहेत. जे इथून जे शेवटचे 5 चेंडू आहेत मी तर म्हणेल की यावेळेस ते 5 चेंडू मायकल साठी होते. 2 धावा इथे झाल्या आहेत. 29 धावा करायच्या आहेत अजूनही. धावसंख्या झाली आहे 30. स्ट्राईक जवळ स्वतःजवळ ठेवण्याचा प्रयत्न मायकलचा कारण येणारे चेंडू जे आहेत
ते मला खेळायचे आहेत. 7वा शेवटचा चेंडू होता आणि या कारणास्तव ते वेगाने 2 धावा कंप्लीट केल्या. शेवटचे 6 चेंडू धावा करायचे ते 29. इथून मात्र असेल नक्कीच दडपण. कारण दडपण का असेल, कारण मायकल स्ट्राइक एंडवर आहे, यतीना स्ट्राइक एंडवर आहे, त्याच्यामुळे दडपण हे मुर्दा संघावर असेल. वेळेकडे लक्ष द्या, वेळ पूर्ण व्हायला हवी. जर वेळ अतिरिक्त तुम्ही लावली तर 5 धावेची पॅनल्टी. नियमानुसार मी आपल्यापर्यंत माहिती पोहोचवतोय. गुरु लक्षात ठेवा, कारण ही जी मेहनत तुम्ही जर केलेली आहे ही मेहनत वाया जाऊ नये तर वेळेकडे लक्ष द्या. कारण किती मिनिटं आहेत अजूनही, हे षटक किती मिनिटांमध्ये क्लिअर करायला हवं? शेवटची 6 मिनिटं. 6 मिनिटात हे षटक तुम्हाला पूर्ण करावं लागेल, अन्यथा जवळपास 5 धावेच्या पॅनल्टीला तुम्हाला सामोरं जावं लागेल. मुर्दा मास्टर्स हॅलो धाव संख्या 30. 29 धावांची गरज. 6 चेंडू. शॉर्टम पुलचा फटका, पहिला वार आणि हा पहिला षटकार मायकलच्या बॅट मधून पहिला येतोय. हा हॅन्डसम साहेब षटकार. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका. 6 धावा. 5-23 झालेला आहे आता. 5 चेंडू 23 धावा. म्हणजे पहिला आलाय. इथून मात्र हा दुसरा नाहीये. इथे मात्र हा बीट होतो चेंडू. करतो इथून मात्र हा चेंडू येतोय मिस. मात्र मॅच अजूनही संपली नाहीये. 4 चेंडू 23 धावांची गरज. सुरेख चेंडू, आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू पिच झाला होता, मात्र चेंडू टर्न झाला. पंच इथे दर्शविते हरेश पाटील. हा वाईट अवांतर चेंडू आहे. 4-22. प्रॉमिसिंग स्ट्रोक नाहीये यावेळेस. 6 चेंडू मात्र लॉंग लेगच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. 1 धाव तर वेगाने दुसऱ्या धावेसाठी शूट होतोय. 2 धावा. जेवण घ्यायचंय. राजाभाऊ यांची पूर्ण टीम, राजाभाऊंची पूर्ण टीम इथे जाते. त्यांची स्पर्धा आहे आणि हे सगळे आयोजक आहेत का राजाभाऊ? हे सगळे आयोजक आहेत वाटतं मला वाटतंय. शाखा प्रमुख चषकाचे. बाजार गल्ली स्पोर्ट्स क्लब. यतीनच्या बॅट मधून हा येतोय आणखीन दमदार षटकार. 6 धावा. चौदा धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत ते 2 चेंडू 14 धावा. मॅच संपली नाहीये. शेवटचा चेंडू जोपर्यंत पडत नाहीये तोपर्यंत आपण काही सांगू शकत नाहीये. इथे आणखीन एक असेल का मायकलच्या बॅट मधून? हा येतोय आणखीन एक षटकार. मात्र ही ड्रॉन सारखी कामगिरी अगोदर व्हायला हवी होती. का ते रिवर्सचे फटके खेळण्याचा प्रयत्न केला. इथूनही तुम्ही चांगले फटकेबाजी करत होतात, मात्र हा एक जो प्रयत्न मायकलनं राजू जो केला, जवळपास ऑफसाईडला खेळण्याचा वारंवार प्रयत्न केला. जवळपास 4 चेंडू डॉट. ते 4 चेंडू कुठेतरी कामी येऊ शकले असते. आणि यावेळेस हा देखील चेंडू येतोय निर्धाव. अभिनंदन. मुर्दा संघ या ठिकाणी जिंकतोय. पुढील वाटचालीसाठी मुर्दा संघाला खूप खूप शुभेच्छा. मात्र कुठेतरी जो प्रयत्न मायकलनं या ऑन साइडला केला, तो ऑन साइडचा प्रयत्न अगोदरच्या काही ओव्हरमध्ये मायकलनं करायला हवा होता. तो जर प्रयत्न ऑन साइडला मायकलनं अगोदरच्या ओव्हरमध्ये केला असता तर कदाचित या मॅचचा रिझल्ट वेगळा असता. केव्हाही. पण असं वाटतं की हा खेळाडू मागे का गेला आणि एवढा लेट, म्हणजे रिव्हर्स स्ट्रोकचा पहिल्यांदा प्रयत्न करत राहिला, कारण त्याला वाटत होतं की डावखुरा फलंदाज या घडीला पाहिजे होता, त्याची उणीव इथे भरून काढण्याचा प्रयत्न होता, पण ज्याच्यामध्ये संघाचं इथे थोडं नुकसान झालेलं आहे असं म्हणावं लागेल. आणि मुर्दा संघ इथे विजयी झालेला आहे. आणि ज्या पद्धतीने ते मुर्दा संघानं नंदकुमारला बाद केल्यानंतर एक चांगला सामन्याचा टर्निंग पॉइंट झाला आणि या सामन्यातील आता सामनावीर
या खेळाडूकडे आपल्याला वळायचं आहे. कोण असेल? हेमू हेमू राई तुषार आलाय का रे? तुषार कोण आहे स्कोरिंग साठी? कोण आलाय का राई मध्ये? आणि या सामन्यातला सामनावीर हा जे खेळाडू बघितला भरत